गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे। अदानी समूहाकडून उभारला जात असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाकिस्तान सीमेजवळील खावडा परिसरामध्ये साकारत विशेष म्हणजे हा प्रकल्प सीमारेषेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर उभा राहतोय। सोलर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा संगम असलेल्या या प्रकल्पासाठी पॅरिस शहरापेक्षाही सुमारे 5 पट अधिक क्षेत्राचा वापर केला जातोय। देशाच्या हरित ऊर्जा क्षमतेत मोठी भर घालणारा हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अनेक भागामध्ये उष्णतेचा पारा वाढला आणि बऱ्याच ठिकाणी विजेची मागणी दुप्पट तिप्पट झालेली आहे आणि मी अशा एका ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणाला ग्रीन प्रोजेक्ट म्हणून खरं तर ओळखलं जातंय। गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यातल्या खावडा इथं मी आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। अदानी ग्रुपच्या वतीनं जो ग्रीन प्रोजेक्ट सध्या तयार केला जातोय त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण जर पाहिलं तर 538 स्क्वेअर किलोमीटर इतक्या परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकल्प आहे। सोलर पॅनल्स जे आहेत ते या ठिकाणी लावले जात आहेत आणि 410 पवनचक्क्या आत्ता या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्या पुढच्या उद्दिष्ट त्यांचं जे आहे ते 700 पेक्षा जास्त असणार आहे आणि आजच्या घडीला इथं 4751 मेगावॅट इतकी वीज निर्मिती जी आहे ती केली जाते। तर काल 5602 मेगावॉट इतकी वीज निर्मिती या संपूर्ण प्लांटवर करण्यात आलेली होती आणि 1,70,00,000 घरांपर्यंत ही सगळी जी वीज आहे ती आतापर्यंत पोहोचलेली आहे। 538 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे आपण विचार करू शकतो की पॅरिस शहराच्या 5 पट क्षेत्रावर हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे तो उभा करण्यात आलेला आहे आणि पाणी कमी असल्यामुळं या भागामध्ये वाळवंटी प्रदेश आहे हा, त्यामुळे पाणी कमी असल्यामुळं ज्या ह्या सोलर प्लेट्स आहेत त्या सगळ्या प्लेट्स रोबोट्सद्वारे ड्राय क्लीन केल्या जाणार आहेत। तशा पद्धतीची जी सिस्टीम आहे ती या ठिकाणी लावण्यात आली आहे।